महाराष्ट्रातील शेतमजुरांचे प्रश्न आजचे नेमके काय आहेत? हे बहुआयामी प्रश्न आहेत शेतमजुरांच्या बाबतीमध्ये. पण आज आपण फक्त रोजगार आणि वेतनाच्या प्रश्नाला थोडासा आपण स्पर्श करून पुढे जाणार आहोत. आणि अर्थातच त्याच्यावर राज्य अधिवेशनामध्ये सखोल चर्चा राज्यभरातून जे प्रतिनिधी येणार आहेत ते करणारच आहेत. आणि त्या अनुषंगाने पुढची दिशा संघटनेची अधिवेशनामध्ये निश्चितच पुढची दिशा निश्चित होणार आहे. शेतमजूर हा महाराष्ट्रामध्ये आजही संघटित असल्यासारखा दिसत नाहीये. आणि त्याचं असं स्पष्ट चित्र महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दिसत नाही, हे खरं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जे जे काही आंदोलनं झाली, मोठे उठाव झाले, मग चाहे ते कष्टकऱ्यांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठीचे उठाव असोत, भले ते शेतकऱ्यांच्या शेतीच्या प्रश्नासाठीचे उठाव असोत, ह्या सर्व आंदोलनामध्ये, ह्या सर्व शेतकरी आंदोलनामध्ये शेतमजूर हा एक आदर्श योद्ध्यासारखा हा अग्रभागी राहिलेला आहे. उदाहरणच पाहायचं झालं तर वर्ष 2 वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्यामधून पायी मोर्चा लालबावट्याच्या नेतृत्वामध्ये आपली जी मातृभावी संघटना आहे किसान सभा, त्या किसान सभेच्या नेतृत्वामध्ये खूप मोठा पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर धडकला होता. आणि याच्यामध्ये जे पायी चालणारे शेतकरी होते, या शेतकऱ्यांच्या जोडीनं आदर्श स्वरूपात हे योद्धे शेतमजूर चालत होते. कारण कुठलीही शेतजमिनीचा तुकडा नावावर नसणारे, केवळ शेती आणि शेती व्यवसायावर, कृषी क्षेत्रातील व्यवसायावर अवलंबून असणारे मजूर, त्यांचा देखील याच्यामध्ये सहभाग होता. दुसरं आहे विदर्भातले काही आंदोलन आपण घेऊ, पिकांच्या संदर्भातले प्रश्न असो, दुष्काळी च्या बाबतीमध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर झालेली आंदोलन असो, ह्या सर्व लढ्यामध्ये आंदोलनामध्ये शेतकरी असतील किंवा इतर कष्टकरी असतील यांच्या बरोबरीने हे आदर्श स्वरूपामध्ये शेतमजूर या लढाईमध्ये योद्धे म्हणून काम करत असताना आपण पाहिलेले. पण महाराष्ट्रातली आता सध्याची शेतमजुरांची परिस्थिती नेमकी काय आहे की महाराष्ट्रामध्ये 92% शेतमजूर हा सुरक्षेविना, कुठलीही सामाजिक सुरक्षेविना जगत असल्याचं आपण पाहायला मिळतो. जवळपास 1.5 कोटी मजूर महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये काम करतात. हा सरकारचाच आकडा आहे. NSSOच्या आकडेवारीवरून आपण हे जर शोधलं आपण, तर साधारणतः 1.5 कोटी शेतमजूर हे कृषी क्षेत्रामध्ये, कृषी व्यवसायामध्ये एंगेज आहेत, त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि जर आपण त्याच्यामध्ये स्त्री पुरुषांचं जर प्रमाण पाहिलं तर या शेतमजुरांमध्ये जेवढ्या काही शेतमजूर आहेत त्याच्यामध्ये 63% ह्या महिला आहेत आणि केवळ 37% हे पुरुष आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शेतीवर मजुरी करणाऱ्या मजुरांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. आणि अर्थातच आपण ज्यावेळी शेतमजूर युनियनचे मोर्चे, आंदोलन आणि कृती ऍक्टिव्हिटी पाहतो त्याच्यामध्ये महिला मजुरांची संख्या ही खूप मोठी दिसते त्या आंदोलनामध्ये. हे त्याचं गणित आहे. आणि सरकारी आकडेवारी सुद्धा त्याच पद्धतीची आहे. आणि मग हे असं असताना दुसऱ्या एक याच्यामध्ये जर आपण पाहिलं की शेतमजुरांमध्ये साधारणतः महाराष्ट्रामध्ये जे शेतमजूर आहेत तर त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचे जे कुटुंब आहेत हे जास्त प्रमाणामध्ये शेती आणि शेतीमजुरीच्या संदर्भामध्ये काम करताना दिसत आहेत. म्हणजे एकीकडे सगळ्यात दबलेला घटक, त्याच्यामध्ये महिलांची संख्या जास्त, आणि त्याच्यामध्येही सामाजिक स्तर जो आहे, अनुसूचित जाती जमातीचे लोक या कृषी क्षेत्रामधील मजुरीच्या कामावर आणि शेतमजुरीच्या कामावर आपण ज्याला म्हणतो, तर हे पाहायला मिळतात. आजचं नेमकं वास्तव काय, तर आजचं महाराष्ट्रामध्ये क्रूर वास्तव शेतमजुरांच्या बाबतीमध्ये पाहायला दिसतं की ते म्हणजे असं काय की मजुरांच्या हाताला काम नाही. सरकारचे जर आकडेवारी अजून आपण जर पाहिली तर सरकारी आकडेवारी सांगते की मजुरांना 4 महिने काम मिळतं आणि 8 महिने बेरोजगारी त्यांना भोगावी लागते. म्हणजे नेमकं काय, तर शेतीमधला रोजगार दिवसेंदिवस कमी होत चालल्याचं आपण पाहतोय. खुद्द केंद्र सरकारचे आकडे आहेत की 365 दिवसापैकी फक्त 50-55 दिवस शेतमजुरांना शेती आणि शेतीवरती मजुरीचं काम मिळते. म्हणजे लागवडीच्या काळामध्ये, कल्टिवेशनच्या हंगामामध्ये आणि काढणीच्या कामामध्ये, ह्या 2च सीझन मध्ये मजुरांना मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये कामाची मागणी असते किंवा मजुरांची मागणी असते. उरलेल्या काळामध्ये मात्र शेतमजुरांना पर्यायी रोजगार शोधावा लागतो. आणि म्हणून आता महाराष्ट्रातला शेतमजूर हा वेगवेगळ्या कामावरती, वेगळ्या मजुरीवरती तिकडे चाललेला आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सरकारी रोजगार देखील आपल्याला तेवढा फारसा मिळत नाहीये. जर शेतीवरचा रोजगार कमी झाला असेल, त्याची रोजगार कमी होण्याची कारण काय आहेत? एक तर तंत्रज्ञानाचा वापर, पूर्वी आणि एक सुरी पीक पद्धती, भांडवली पीक पद्धतीने जी आपण स्वीकारलेली आहे. समजा महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर कापूस, सोयाबीन, ऊस असे मोजके नगदी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये अशा मोठ्या प्रमाणावर ही पिकं घेतली जातात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे बागायती क्षेत्र चांगलं आहे तिथे ऊस आणि फळबागा आणि काही प्रमाणात द्राक्ष, केळी वगैरे अशा पद्धतीचे पिकं हे महाराष्ट्रामध्ये घेतली जातात. परंतु आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की तंत्रज्ञानाचा वापर झालेला आहे. मोठे आणि छोटे दोन्ही मशीन्स या शेती क्षेत्रामध्ये आलेली. एक तर ट्रॅक्टर्स आलेले आहेत, पेरणीसाठी ट्रॅक्टर्स वापरले चालले, मधल्या मजुरीसाठी म्हणजे मशागतीसाठी देखील छोटे ट्रॅक्टर्स आलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पिकांसाठी ऊस तोडणीसाठी हार्वेस्टिंग मशीन आलेले आहेत, गहू काढणीसाठी हार्वेस्टिंग आलेले आहे, सोयाबीन काढण्यासाठी हार्वेस्टर मशीन आलेले आहे, तूर असेल, मूग असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पीक कापणीसाठी देखील मशीनचा वापर व्हायला लागला.
त्याच्यानंतर आंतरमशागत जी आहे, आंतरमशागतीमध्ये सुद्धा छोटे छोटे यंत्र मशिनरींचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि याच्यामुळे काय होतंय की मजुरांना काम कमी मिळते. आता याच्यामध्ये दोन आहे, दोन्ही बाजूने आहे की एकीकडे शेतकरी म्हणतोय की मजूर मिळत नाही आणि दुसरीकडे मजूर म्हणतोय की काम मिळत नाही. पण ही जी द्वंद्वात्मक परिस्थिती कधी निर्माण होते, फक्त ही शेतीमधल्या लागवडीच्या काळामध्ये आणि काढणीच्या काळामध्ये तयार होते. कारण याच्या वेळेस एकाच वेळेस जर आपण महाराष्ट्रामध्ये पीक पद्धती पाहिली, मी जसं यापूर्वी सांगितलं की एक सुरळीत पीक पद्धती आहे. एखाद्या गावाचा आपण जर सर्वे घेतला पिकांचा, तर त्या गावामध्ये एक तर सोयाबीन तर सोयाबीनच अशा पद्धतीची पीक लागवड दिसते, कपाशी तर कपाशीच अशा पद्धतीची पीक लागवड दिसते. एखाद्या शेतकऱ्यानं जर समजा काही वेगळं पीक घेण्याचा प्रयत्न केला की समजा एखाद्या गावामध्ये कपाशीचं लागवड मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आणि एक किंवा दोन शेतकऱ्यांना ज्वारी पेरली त्याच्यामध्ये, तर वन्य पशु जे आहेत, रानडुकर आहेत, हरिण आहेत, त्या खाद्य पिकावरती त्याच्यामध्ये धाड पडते आणि मग आहे ते सुद्धा पीक नष्ट केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीच्या सुद्धा वेगळ्या अडचणी आहेत. त्यामुळे एक सुरी पीक पद्धती आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली आहे. आणि मग एकच एक पीक जर एखाद्या गावामध्ये पेरलं जात असेल, लागवड केली जात असेल, तर त्याच्या लागवडीच्या काळामध्ये आणि त्याच्या काढणीच्या काळामध्ये मजूर टंचाई होणारच. कारण मर्यादित 15 ते 20 दिवसाचा तो पिरियड असतो, कालावधी असतो आणि मग त्याच्यामध्ये मजुरांच्या मजुरीची जास्त मागणी होते आणि मग मजूर मिळत नाही. अशा वेळेस गुप्ते कामं घेणे, अंगावरती कामं घेणे, गुत्ते घेणे, कॉन्ट्रॅक्टवरती कामं घेणे, हे प्रकार वाढतात आणि म्हणून अशा वेळेस शेतकऱ्यांचा समज असा होतो की शेतामध्ये काम करायला मजूर मिळत नाही. परंतु हा काळ जर सोडला तर इतर काळामध्ये मात्र शेतीमध्ये शेतकऱ्याकडेच काम शिल्लक राहिलेलं नाही. मी जसं सांगितलं की मशीन्स आल्या, ठिबक सिंचन आलं, त्याच्यामुळे पाणी देणं, दारे धरणं, सिंचनाचे काम आहेत ते कमी झाले, पेस्टिसाइड्स आणि तणनाशक आले, त्याच्यामुळे निंदणी कृपणीची मजुरांची कामं कमी होताना दिसत आहेत. पण अशा काळामध्ये रोजगार शेतमजुरांना मिळत नाहीये आणि म्हणून अशा वेळेस शेतमजूर हा पर्यायी मजुरीकडे वळतोय, पर्यायी मजुरी शोधतोय. मग तो कुठं मजुरी शोधणार? अर्थातच तो शेती व्यतिरिक्त तशाच स्वरूपाची कामं जी आहेत, म्हणजे सरकारी कामं ज्याला आपण नरेगाची कामं म्हणतो, रोजगार हमीची कामं म्हणतो, अशाही कामं शोधायचा प्रयत्न हा शेतमजूर करतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शेतमजुरांना रोजगार हमीच्या कामावरती महाराष्ट्रामध्ये किती दिवस काम मिळालेलं आहे? तर 2023चा जर आपण महाराष्ट्राचा आर्थिक सर्वे पाहिला तर त्याच्यामध्ये फक्त 45 दिवस हा रोजगार हमीवर, सरासरी दिवस वर्षभरातून 45 दिवस हे रोजगार हमीच्या कामावरती मजुरांना काम मिळालेलं आहे. म्हणजे इतका कमी रोजगार महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीच्या कामावरती मिळालेला आहे. आणि म्हणून मजूर काय करायला लागले आता की वेगळ्या कामावरती शिफ्ट व्हायला, एक तर शहरामध्ये स्थलांतर व्हायला लागलेले, ऊसतोडणीच्या कामावरती स्थलांतर व्हायला लागलेले किंवा वीटभट्टीच्या कामावरती स्थलांतर व्हायला लागलेले. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी वेगळी कामं आहेत, छोटे मोठे ठेले आहे, आठवडी बाजारामध्ये दुकान थाटणं आहे, महिलांच्या बाबतीमध्ये स्वयंपाकाच्या कामाला जाणं, लग्न समारंभामध्ये स्वयंपाकाच्या कामाला जाणं किंवा धुनी भांडीची कामं करणं, छोट्या शहरामध्ये रोजगार शोधणं, पुरुष मजूर आहेत ते छोटे मोठे ग्रामीण वाहनं चालवणं, ट्रॅक्टर, टेम्पो, टमटम, जीप, रिक्षा वगैरे याच्याकडे डायव्हर्ट होत चाललेले, छोटे छोटे आठवडी बाजारामध्ये दुकान मांडणे किंवा अशा पद्धतीची कुठलीही जिथे संधी मिळेल रोजगाराची, अशा परिस्थितीमध्ये हे मजूर काय व्हायला लागलेले, स्थलांतरित होताना आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय. आणि मग हे जर मजूर एकदा का शहरामध्ये आणि निम शहरामध्ये जर गेलं किंवा ग्रामीण भागातून जर पर्याय शोधू लागला तर पुन्हा लागवडीच्या काळामध्ये पुन्हा मजूर टंचाई भासायला जाते आणि म्हणून मग शेतकरी पुन्हा मशीनचा वापर किंवा पेस्टिसाइड आणि तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करतो आणि पुन्हा रोजगारी घटत चाललेली आहे आणि सरकारी रोजगार तर मिळत नाही, सरकारी मजुरी मिळत नाही. ह्या दुष्ट चक्रामध्ये हा ग्रामीण भागातला मजूर सापडलेला आहे आणि दिवसेंदिवस याच्यामुळे महाराष्ट्रातली मजुरांची परिस्थिती अत्यंत वाईट होताना दिसते. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा काय आहे की एकतर मजुरी मिळत नाही, त्याच्यामध्ये परत अपुरा मजुरा, रोजंदारी, की महाराष्ट्रामध्ये जर आपण सरासरी जर पाहिलं तर मजुरी मिळते किती आहे, तर त्याच्यामध्ये सरकारी कामावरती 240-250 रुपये मजुरी आता दिली जाते नरेगाच्या कामावरती महाराष्ट्रामध्ये. परंतु जर त्याचा खाली ह्याच्यामध्ये जर पाहिलं आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याकडे राबणारे मजूर पाहिले, शेतावरती जाणारे मजूर पाहिले, तर याच्यामध्ये 150 ते 250 रुपयापर्यंतची मजुरी ही सध्या मजुरांना मिळते. आणि याच्यामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष असा भेदभाव आहे. प्रत्येक कामामध्ये जरी स्त्री आणि पुरुष हे सारखेच काम करत असले तरी सुद्धा महिलांची मजुरी ही पुरुषांच्या तुलनेत निम्मीच आहे. म्हणून 150 रुपये, 100 ते 150 रुपये महिलांना मजुरी महाराष्ट्रात मिळते आणि 250 ते 500 रुपयापर्यंत पुरुषांना मजुरी महाराष्ट्रामध्ये मिळते. परंतु एकीकडे आता जे मागच्या 10-5 वर्षामध्ये जे महागाईचा जो आग मुसळलेला आपण पाहतोय, अशा परिस्थितीमध्ये एवढ्या कमी मजुरीवर म्हणजे आठवडाभर जर काम मिळालं तर एक तर आठवडाभर काम मिळत नाही, 7 दिवस काम 1 दिवस सुट्टी, 6 दिवस काम 1 दिवस सुट्टी, अशा पद्धतीचं जरी आपण पाहिलं आणि जर 150-200 रुपयाने जर 6 दिवस जरी काम मिळालं तरी सुद्धा साहित्य 1200 रुपयाच्या वरती मजुरी जाणार नाही. आणि महिलांच्या बाबतीत तर ती आणखी खाली येते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण सार्वजनिक जे आपण रेशन पाण्याचा प्रश्न आहे, अन्नधान्याच्या किमती आहेत, रेशन किराणा दुकानावरला जो जीवनावश्यक वस्तू आहेत ज्या की आपल्याकडे रेशनवर मिळतच नाहीये, त्या डाळी असतील, तेल बी असतील, शेंगदाणे असतील, याचे जे जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड वाढलेले जे भाव आहेत,
अशा याच्यामध्ये 1,000-1,200 रुपये हप्त्यामध्ये ह्या मजूर कुटुंबाला त्याचं कुटुंब भागवणं हे आता दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. आणि मग दुसरीकडे जर आपण आरोग्याचा खर्च जर पाहिला, की सरकारी आरोग्य यंत्रणा सपशेल फेल झालेली आपण पाहिलं कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, तर हे आणखी तीव्र दिसलं की ज्यांना की उपचारच करणं शक्य होत नाही त्यांना आपले प्राण देखील गमावे लागलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणा कशी सपशेल अपयशी ठरलेली आपण ते कोरोना पिरियडमध्ये पाहिलेलंच आहे. मजुरांच्या बाबतीत विशेषतः ग्रामीण भागातली जी आरोग्य यंत्रणा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक गावामध्ये नाहीये, मोजक्या गावामध्ये मोठ्या गावामध्ये आहेत तर त्याचे उपकेंद्र नाहीये, उपकेंद्र असले तर तिथे इमारत नाहीये, इमारत जरी असली तर तिथे स्टाफ नाहीये, मुख्य आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा पूर्ण स्टाफ भरलेला नाहीये, गोळ्या औषधांचा पुरेसा पुरवठा त्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून जर खाजगी उपचार घ्यायचा गरज पडली मजुरांना तर खाजगी उपचार परवडत नाही. म्हणून अशा बिकट परिस्थितीमध्ये हा शेतमजूर अडकलेला आहे. आणि म्हणून हा शेतमजूर हळूहळू शेतीवरचा रोजगार सोडून हा इतरत्र पर्यायाने दुसरीकडे मजुरीसाठी शोधताना दिसतोय. आणि मग आपण पाहिलं की मग मजुरांसाठी बऱ्याच वेळेस काय होत जातं की असा आरोप केला जातो की आता एकीकडं मजुरांना मोफतचं रेशनवर धान्य मिळतंय आणि मग त्याला काही कामाची गरज नाही आणि मग तो आता कामाला यायला तयार नाही. उलट म्हणजे ही एक भांडवली मीडिया म्हणा किंवा भांडवली विचारसरणीतून आलेली ही टीका आहे, ही अत्यंत दादांत खोटी आहे. कारण एकीकडं हा जो जर त्याचा कुटुंबातला शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च, निवाऱ्याचा खर्च हा जर गृहीत धरला तर ह्या आठवड्याच्या 1,000 रुपयाच्या मजुरीवरती एक कुटुंब, पती पत्नी आणि जर लहान मुलं कुटुंबात असतील तर हे भागवणं खरोखरच मुश्किल आहे, अशक्य आहे. आणि आपल्याला जे रेशन दुकानामधून जे धान्य मिळते ते सुद्धा अत्यंत अपुरं आहे. मानसी 5 किलो मिळते, ते महिनाभरामध्ये कसं काय पुरणार? तर ते सुद्धा अपुरं आहे. म्हणून शेतमजूर युनियन सातत्यानं ह्या रेशनच्या प्रश्नावरती सातत्यानं आंदोलन करताना किंवा आपला त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत असताना आपण पाहतो. आणि संबंध मागच्या 4-5 वर्षातली जे आंदोलन आहेत आणि ऍक्टिव्हिटीज आहेत या मूलभूत प्रश्नाकडे सुद्धा शेतमजूर युनियनची झालेली आपण पाहिलेली आहे. दुसरी योजना जी आहे की कल्याणकारी महामंडळ शेतमजुरांसाठी कुठलंच नाही, म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी विमा योजना असली पाहिजे, आरोग्य विमा असली पाहिजे, असं काही शेतमजुरांसाठी सुविधा नाहीये. त्याच्यानंतर सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणं, आता सरकारी शाळांचा कशा पद्धतीनं बट्ट्याबोळ महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे ते आपण पाहतोय की खेड्यापाड्यावरच्या शाळा एकतर शिक्षक नसल्यामुळे बंद पडतायत, काही मुलं खाजगी शाळांमध्ये जातात, तिथला दर्जा घसरल्यामुळे मोठ्या श्रीमंत लोकांची ग्रामीण भागातली मुलं खाजगी शाळेमध्ये जाताना दिसत आहेत आणि मजुरांची मुलं सरकारी शाळेत शिकतायत. मग तिथंही अपुरा स्टाफ, पटसंख्या भरत नाही, म्हणून तिथली शिक्षक भरती बंद केली जाते, तिथला शिक्षक वर्ग कमी केला जातो आणि त्यांच्या शिक्षणाची देखील शेतमजुरांच्या मुलांची हेळसांड होताना आपण पाहतो. मग अशा पद्धतीनं शेतमजुरांना काहीतरी सामाजिक सुरक्षा देणारी कुठलीही कल्याणकारी योजना महाराष्ट्रामध्ये ही नाही आणि देशामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा शेतमजुरांच्या बाजूने कायदा केलेला नाही. शेतमजुरांसाठी ओळखपत्र सुद्धा नाही. आता जे श्रमिक कार्डच्या दृष्टीने आपण ज्यावेळेस सातत्यानं आग्रह करून अखिल भारतीय शेतमजूर युनियन असेल किंवा वेगवेगळ्या असंघटित कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनांनी सरकारवर दबाव टाकून अशा पद्धतीने नोंदणी करण्याचं काम सुरू केलं, पण ते सुद्धा पूर्णत्वानं झालेलं नाहीये. म्हणून शेतमजुरांना कुठल्याही पद्धतीचं ओळखपत्र महाराष्ट्रामध्ये नाहीये किंवा दिलं जात नाही आणि त्यांची ओळख जर नसेल तर त्यांच्यासाठी योजना लागू करण्याची ही फार दुरापाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सातत्याने मागणी करतोय की शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारा किमान म्हणजे कुठला तरी एक महामंडळ लागू झालं पाहिजे, सामाजिक सुरक्षा देणारा कायदा लागू झाला पाहिजे. पण अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये महामंडळ किंवा कुठलीही योजना शेतमजुरांसाठी आणि ग्रामीण श्रमिकांसाठी लागू नाहीये. दुसरं असं की किमान शेतकऱ्यांना पीक नुकसान झालं किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर अशा वेळेस काही दिलासा देण्यासाठी पीएम किसान योजना झालेली आहे. पण अशा आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जसं शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्याच पद्धतीनं शेतमजुरांचं देखील नुकसान होतं. पण शेतमजुरांसाठी कुठलीही सन्मान योजना अजूनही आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राबवली जात नाही. आपण शेतमजूर संघटना म्हणून सातत्यानं मागणी करत असतो की ज्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांसाठी ही पीएम किसान योजना किमान नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याला भरपाई मिळते, तर त्याच पद्धतीने शेतमजुरांचं देखील नुकसान होतं ना. समजा आता अतिवृष्टी लागू झाली, पिकं जर शेतातली गेली तर अर्थातच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पण जर शेतातली पिकं जर गेली तर अशा वेळेस शेतातली मजुरी सुद्धा जाते आणि मग मजुरालाही काम मिळत नाही. मग याचा अर्थ असा होतो की मजुरांचं देखील नुकसान झालं. किंवा दुष्काळ पडला, दुष्काळी परिस्थितीमध्ये जसं पीक आलं नाही म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान होतं, त्याच पद्धतीनं पीक आलं नाही म्हणून त्या ठिकाणी शेतीवरची मजुरी बुडाली मजुरांची, पण त्यांना मजुरी मिळाली नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्यांच्या श्रमाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून अशा वेळेस अशा शेतमजुरांना शेतमजूर सन्मान निधी मिळाला पाहिजे अशी आपण सातत्याने मागणी करतोय. पण अशी ही कुठली सोय महाराष्ट्रामध्ये नाहीये. म्हणजे आणि जर आपण रोजगारी जर आपण बेरोजगारीचा दर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास हा बेरोजगारीचा दर दरवर्षी जवळपास 8.2%, 8.5%, हा मजुरीचा दर आपल्याला वाढतोय. जे राष्ट्रीय सरासरी आहे बेरोजगारी वाढण्याची, ज्याचा 6% दर आहे, त्याच्यापेक्षा तुलनेनं महाराष्ट्रामध्ये ग्रामीण मजुरांची बेरोजगारी वाढण्याचा दर हा महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. एकीकडे आपण म्हणतो की महाराष्ट्र औद्योगिक राज्य, रोजगारांच्या संधी आहेत, परंतु ग्रामीण भागातला रोजगार हा खूप मोठ्या रेशोनं
महाराष्ट्रामधला शेतमजूर गमावू लागलेला आहे. त्याचा रोजंदारीचा रेट हे वाढलेला आहे. मी जसं सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये फक्त 45 दिवस रोजगार हमीचं काम मिळालेलं आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केंद्राची सरासरी म्हणजे एकूण देशाची सरासरी पाहिली तर ती 50 दिवस काम मिळालेली आहे. म्हणजे जर संपूर्ण देशभरामध्ये 50 दिवस काम मिळत असेल तर महाराष्ट्रात त्याच्यापेक्षाही 5 दिवस कमी काम रोजगार हमीच्या कामामध्ये मिळालेले. म्हणजे इकडे देखील हे आहे. आणि वर्षभरातील जे रोजगाराचे दिवस आहेत ते सुद्धा जी राष्ट्रीय सरासरी आहे त्याच्यापेक्षा बेरोजगारीचे दिवस हे महाराष्ट्रामध्ये वाढलेले दिसत आहेत. आपल्याला रोजगार कमी होताना दिसतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहिलेल्या दिसतोय. म्हणून आपण महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन म्हणून सातत्याने मागण्या करत असतो की ह्या शेतमजुरांसाठी महामंडळ लागू करा, किंवा जे मजूर आहेत त्यांच्यासाठी जे इतर उद्योगधंद्यावरती जसे डायव्हर्ट झाले, जसे ऊस तोडणीवरती मजूर कामावरती चाललेले आहेत, वीटभट्टीवरती कामावरती चाललेले आहेत, यांची ओळख पटवून त्यांना ओळखपत्र दिलं पाहिजे. आणि त्या ओळखपत्राच्या आधारावर मग काही एक जर शेतमजुराची नोंदणी महाराष्ट्रामध्ये झाली, संख्या निश्चित झाली आणि ग्रामीण मजुरांची जर ओळख निश्चित झाली तर त्या दृष्टीने आपल्याला सरकारलाही काही उपाययोजना करायला त्याच्यामध्ये सोपं जाईल. आणि आपल्यालाही सुद्धा एक संघटना शेतमजुरांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला देखील त्याच्यामध्ये काही योग्य मागण्या करायला आपल्याला त्याच्यामध्ये पुरेसा वेळ आणि पुरेसं सुसूत्रपणा त्याच्यामध्ये येईल. म्हणून महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ही सरकारकडे आग्रह धरते की अशा शेतमजुरांची ओळख पटवली पाहिजे, त्यांना ओळखपत्र दिलं पाहिजे, त्यांची सरकारकडे नोंद झाली पाहिजे. दुसरं आहे की आता हे असताना मग शेतमजूर युनियन म्हणून आपण जे हे मुख्य मध्य रोजगाराचे आणि वेतनाचे घेत असतो, तर वेतनाचे लढे सुद्धा शेतमजूर युनियन सातत्याने घेते. की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसोबत ग्रामसभेमध्ये असेल की तिथे वर्षभराची मजुरी ठरवणे, अशा पद्धतीचे काही आंदोलन नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये आपण घडून आणलेले आहेत. शेतकऱ्यांचे संप घडून आणलेले आहेत. किंवा शेतकरी शेतमजुरांमध्ये समेट घालून ग्रामपंचायतमध्ये वर्षभराची मजुरी ठरवण्याचे समेट देखील शेतमजूर युनियनच्या नेतृत्वामध्ये काही ठिकाणी आपण केलेली आहे. आणि अशा पद्धतीचे देखील प्रयत्न आपण केलेले आहेत. मग ही आतापर्यंतची महाराष्ट्रातील अवस्था आहे. मग ह्या शेतमजुरांचं भवितव्य काय, पुढे कशा पद्धतीने जाणार, याची कुठले लढे शेतमजूर युनियनने घेतले पाहिजे, तर याची चर्चा उद्याच्या राज्य अधिवेशनामध्ये पुढच्या महिन्यामध्ये 17, 18 आणि 19 ऑगस्टला जे माजलगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचं अधिवेशन होणार आहे, त्याच्यामध्ये नक्की चर्चा होईल. आणि शेतमजूर वर्गाचं, विशेषतः ग्रामीण भागातील शेतमजूर वर्गाचं जे बदलतं चरित्र आहे, की आपण मानतो महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन हे मानते की महाराष्ट्रातील ग्रामीण मजुरांचं चरित्र बदलत आहे. ते आता केवळ शेती क्षेत्रावर काम करणारे, कृषी क्षेत्रावरती काम करणारे मजूर राहिलेले नाहीयेत, तर ते शेती क्षेत्रावरतीचे मजुरासहित ते इतर कामधंद्यावरती, इतर उद्योगधंद्यावरती स्वतःची उपजीविका भागवणारे ग्रामीण मजूर आणि ग्रामीण श्रमिक बनलेले आहेत. ते छोट्या निमशहरी भागाकडे स्थलांतरित होत चाललेले आहेत. जे गावामध्ये राहिलेले ते सुद्धा वेगळा रोजगार खूप ईर्षेने शोधत आहेत, कारण त्यांचं शेती क्षेत्रातील रोजगारावरती भागत नाहीये, शेती क्षेत्रावरचा रोजगार परवडत नाहीये. एकूणच शेती क्षेत्रामधलं सध्याचं अरिष्ट, सरकारचं कृषी क्षेत्राकडे बघण्याचा उदासीन दृष्टिकोन, शेतकऱ्यांच्या बाबतीतली उदासीन भूमिका, यामुळे जसा शेती क्षेत्र अडचणीत आलाय, शेतकरी अडचणीत आलाय, त्याच पद्धतीने ग्रामीण शेतमजूर अडचणीत आलाय. आणि तो खूप मोठ्या स्पीडनं, खूप मोठ्या वेगानं इतर उद्योगधंद्याकडे वळला चाललेला आहे. तो ग्रामीण श्रमिक, ग्रामीण सर्वहारा वर्ग होत चाललेला आहे. तो आता केवळ कृषी क्षेत्रातला मजूर राहिलेला नाही. ही जे चरित्र बदलत चाललेलं आहे हे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियननं वेळीच ओळखलेलं आहे. आणि आता महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ही समग्र ग्रामीण शेतमजुरांची, ग्रामीण श्रमिकांची ही आणि ग्रामीण सर्वहारा वर्गाची ही संघटना होते. आणि भविष्यामध्ये आपल्या समोरचं आव्हान आहे, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या समोरचं आव्हान आहे की ह्या सगळ्या ग्रामीण मजुरांना, सर्व प्रकारच्या ग्रामीण श्रमिकांना हे संघटित करणं आणि त्यांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवणं. हे झाला संघटनेच्या बाजूचा भाग. सरकार याच्यावरती काय करू शकतं, तर आपण सरकारकडे मागणी करतोय की ह्या सर्व ग्रामीण मजुरांची, ग्रामीण श्रमिक मजुरांची नोंदणी झाली पाहिजे आणि त्यांच्या छोट्या छोट्या सोसायट्या तयार झाल्या पाहिजे. केरळ राज्यानं उदाहरण दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक पिकावरती स्थानिक पातळीवरती पीक प्रक्रिया करून त्या ठिकाणी पक्का माल गावातच तयार करायचा आणि अशा मजूर सोसायट्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्यांची मजुरीमध्ये वृद्धी घडून आणायची. अशा पद्धतीचा पायंडा आपल्या देशामध्ये केरळ राज्य सरकारनं घालून दिलेला आहे. म्हणून आम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन म्हणून राज्य सरकारकडे आग्रह धरतोय की प्रत्येक गावामध्ये अशा ग्रामीण श्रमिक वर्गाला, अशा ग्रामीण सर्वहारा वर्गाच्या अगोदर ओळख पटवली पाहिजे, त्यांना ओळखपत्र दिलं पाहिजे, त्यांचा सर्व्हे झाला पाहिजे, त्यांना ओळख देऊन त्यांचे प्रत्येक वेगवेगळ्या कामानुसार त्याची वर्गवारी झाली पाहिजे, कामानुसार त्यांना संघटित केलं पाहिजे आणि सरकारनं त्याच्यासाठी कामानिहाय उपाययोजना मजूर सोसायट्या करून त्यांना उत्पन्नाची साधनं सरकारनं उपलब्ध करून दिली पाहिजे. अशा पद्धतीची देखील आपण मागणी करतोय. मी सध्या फेसबुकचे काही चार्ट्स देखील वाचतोय. सर्वजण याच्यामध्ये भरभरून चार्ट्स करतात की आपल्याला जर याच्यामध्ये शेतमजुरांची मी आतापर्यंत काही मांडणी केलेली आहे, त्याच्या अनुषंगाने आपल्याला जर काही याच्यामध्ये भर घालायची असेल, कुणाला काही आपलं मत व्यक्त करायचं असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल तर ते तुम्ही विचारू शकता. मी फेसबुकवरच्या लाईव्ह चॅट सध्या वाचत आहे. आणि हे करत असताना
आम्ही ओळखतो की महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ओळखते की ग्रामीण भागातला शेतमजूर हा केवळ मजूर नाहीये, तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तो आधारस्तंभ आहे. आणि म्हणून जर ग्रामीण अर्थव्यवस्था टिकायची असेल, कृषी अर्थव्यवस्था जर टिकायची असेल, आपण म्हणतो की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, ही कृषी अर्थव्यवस्था जर टिकायची असेल तर त्याच्या सगळ्यात तळाचा जो घटक आहे हा ग्रामीण मजूर आहे, ग्रामीण श्रमिक आहे, हा शेतमजूर आहे. हा शेतमजूर हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि म्हणून हा कणा टिकला पाहिजे. हा कणा जर टिकायचा असेल तर दोन्ही पातळीवरती आपल्याला प्रयत्न करावे लागतील. एकीकडे आपल्याला त्यांची संघटना देखील फार मोठ्या भक्कमपणाने उभा करावी लागेल, मोठ्या ताकदीने त्यांना शेतमजुरांना संघटित करावं लागेल आणि मोठ्या ताकदीने सरकारकडे आग्रह धरावा लागेल की असा ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे हा कणा मजबूत राहण्यासाठी तशा पद्धतीच्या उपाययोजना देखील राबल्या पाहिजेत. आणि हे सर्व गोष्टी करण्यासाठी उद्याचा शेतमजूर युनियनचं जे 12वं राज्य अधिवेशन आहे, या राज्य अधिवेशनामध्ये जे प्रतिनिधी येतील त्याच्यामध्ये सांगोपान चर्चा करतील आणि शेतमजूर युनियनचं, महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचं पुढचं 3 वर्षाचं धोरण ठरवण्यासाठी या चर्चेमधून मदत होईल. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण मजुरांचे आणि ग्रामीण सर्वहारांचे प्रश्न अचूकपणे ओळखून त्याच्यावरती एक विनीची संघटना, मजबूत संघटना उभा करून एक मोठी लढाई भविष्य काळामध्ये उभी करण्यासाठीची आखणी उद्याच्या राज्य अधिवेशनामध्ये संबंध महाराष्ट्रभरामधून जे शेतमजूर युनियनचे लढाऊ कार्यकर्ते प्रतिनिधी येणार आहेत ते या अधिवेशनामध्ये आखतील, चर्चा करतील, शेतमजूर युनियनच्या धोरणावर चर्चा करतील, शेतमजूर युनियननं जे आतापर्यंत ज्या कार्य केलेले त्याच्यावरती टीका आत्मटीका करतील, त्याच्यात भर घालतील आणि एक भक्कम अशी शेतमजूर संघटना आपण उभा करू शकू असा आशावाद महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचा जनरल सेक्रेटरी म्हणून मला आहे. आणि नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन या ग्रामीण श्रमिकांच्या आणि ग्रामीण सर्वहारा वर्गाच्या मागण्यांना न्याय देऊ शकेल अशा पद्धतीचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि संबंध महाराष्ट्रामधील शेतमजुरांना आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी एकत्रित येण्याचं आवाहन करतो. सर्व कार्यकर्त्यांना सध्याची जी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे त्या गोष्टीकडे मी आज जाणार नाहीये, पण अशा बिकट परिस्थितीमध्ये आपल्या समोरचं आव्हान हे खूप आव्हानात्मक आहे, चॅलेंजिंग आहे. आपल्या समोरचं काम खूप धीरोदत्त आहे. म्हणून आपल्या सर्व शेतमजूर युनियनच्या कार्यकर्त्यांना देखील मी आवाहन करेन की खूप मोठ्या ताकदीनं आणि खूप जिद्दीनं आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. संबंध महाराष्ट्रातले कार्यकर्ते देखील या पद्धतीनं कामाला लागतील. या अधिवेशनामध्ये चांगल्या पद्धतीचे ठराव होतील, संघटनेला दिशा मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी आपण त्याच्यामधला एक सैनिक म्हणून महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लढाऊ संघटना भविष्यामध्ये नावारूपाला येईल अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो. आपण या ठिकाणी सर्वजणांनी आलात तर आपल्या सर्वांचे देखील आभार मानतो. एक प्रश्न या ठिकाणी मी फक्त घेतोय की जो फेसबुक चॅटमध्ये आलेला आहे की बेरोजगारी वाढलेली असताना सुद्धा शेतमजूर युनियन वाढत का नाही. बरोबर आहे, कारण प्रचंड बेरोजगारी मी जसं आता मांडलेले की ग्रामीण भागामध्ये आहे, प्रचंड बेरोजगारी आहे. पण असं असताना सुद्धा शेतमजूर युनियन संघटना ग्रामीण भागामध्ये का वाढत नाही? कारण की हा सर्वात दबलेला शेतमजूर घटक आहे, सर्वात शेवटचा तळ आहे. आणि याच्यामधून याच्या लढाईचं नेतृत्व करायचं जर असेल तर केवळ शेतमजूरच या लढाईचं नेतृत्व करेल हे अपुरं आहे. तर जे संबंध महाराष्ट्रामधली पुरोगामी जनता आहे, शिकलेली मुलं आहेत, ते मोठ्या प्रमाणात या जनविभागाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे यायला पाहिजे. जी आपल्या महाराष्ट्राची जी पुरोगामी परंपरा आहे ती पुरोगामी परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी हा तळाचा दबलेला घटक आहे, याचं नेतृत्व करण्यासाठी यायला पाहिजे. आणि जसजसा संघर्ष वाढेल तसतशा पद्धतीनं तावून सुलाखून या शेतमजूर वर्गातून देखील एक लढाऊ विनयाचे कार्यकर्ते तयार होतील आणि ते पुन्हा आणखी पुढे ताकदीने ही शेतमजुरांची चळवळ, ही शेतमजुरांची संघटना पुढे नेतील. म्हणजे हे एकमेकाशी जुडलेलं आहे. त्याच्यामुळं निश्चितच जसजसे आव्हानं वाढतील, जसजशा समस्या वाढतील तसतसा ग्रामीण भागातील मजुरांना संघटित होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, संघर्ष होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ज्या पद्धतीने बेरोजगारी वाढते त्या पद्धतीने ही चळवळ वाढल्याशिवाय त्याला दुसरा काही पर्याय नाही. त्या चळवळीला आपली वृद्धी करावीच लागणार आहे, विस्तार आपल्याला करावाच लागणार आहे आणि तो होईल अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो.